आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरीब विषयी कळवळा व तळमळ असे मोठे कृतिशील कार्य केले असून या कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले। शिराळा बिरोबा मंदिर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदेश यात्रेचा शुभारंभ माजी मंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी नाईक बोलत होते। नाईक म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या कार्याचा संपूर्ण भारत गौरव करत असून सर्व जाती धर्माच्या प्रगतीसाठी अहिल्यादेवी होळकरांचे मोठे योगदान महत्त्वाचे ठरले आहे। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी राज्यातील संपूर्ण धनगर समाजाला एकत्रित करून आपल्या न्याय हक्कासाठी करत असलेले काम उल्लेखनीय आहे। आज शिराळा तालुक्यातील मोरणा नदी येथील सर्वांना परिचित असलेले बिरोबा मंदिरापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी संदेश यात्रेचा शुभारंभ होत आहे। हे शिराळा तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे। मोरणा नदीच्या काठावर वसलेल्या बिरोबा मंदिरासाठी सुशोभीकरण, भक्तनिवास, दिशादर्शक वेशकमान, रस्ते आदी विकास कामे करण्यामध्ये आपल्याला यश आले आहे। भविष्यातील बिरोबा मंदिराच्या व्यापक विकास कामाचा 2 कोटी रुपयांचा आराखडा बनवून आमदार मानसिंगराव नाईक व आम्ही पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये एक अग्रेसर बिरोबा मंदिर म्हणून नावारूपाला येण्यासाठी नियोजन करत आहोत। यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी मनोगत व्यक्त केले। अहिल्यादेवी होळकर यांच्या संदेश यात्रेच्या रथाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक संपर्क कार्यालय शिराळा येथे स्वागत करण्यात आले। ही रथ यात्रा शिराळा येथील शिवाजी महाराज पुतळ्याला हार घालून सोमवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख गल्ली, ST स्टँड अशा मार्गाने प्रयाण झाले। तर सुखदेव पाटील, सांगलीच्या माजी महापौर संगीता खोत, प्राध्यापक अरुण घोडके, सर्जेराव ठकरे, शंकर गावडे, आनंद गावडे, विश्वास कदम, उत्तम भंडार डांगे, बजरंग कदम, सागर नलवडे, कुंडलिक नाना येडगे, विलास कोळबाग, कल्पना कोळेकर, नगरसेविका सांगली स्मिता यमगर, SY यमगर, बंडा यमगर, पांडुरंग एडगे, रुक्मिणी एडगे, सुनील लोहार, सत्यवान लोहार, गणेश सुतार, शंकर शिंदे, सुरेखा शिंदे, इंद्रजित यमगर आदी मान्यवरांसह विविध गावचे सरपंच व शिराळा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे बांधव उपस्थित होते। दीर्घ अशा मोठ्या यात्रेचं किंवा रथयात्रेचं शुभारंभ या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतो। अहिल्यादेवींचं स्मरण हे निव्वळ तुमच्या आमच्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशवासीयांच्या पुढं त्यांचं आदर्श आणि अत्यंत समाजोपयोगी काम करणाऱ्या या राजकन्या म्हणून त्याचं उल्लेख करत होतो। जी देशामध्ये महत्त्वपूर्ण असं पवित्र क्षेत्र आहे त्या सर्व ठिकाणी अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी भक्तांच्यासाठी काम केलेलं आपल्याला अनुभवायला येत आहे आणि त्याचबरोबर समाजसेवाची अनेक कामं त्यांनी केलेली आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली त्या काळची कन्या ही मध्य प्रदेशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी राज्याची धुरा त्यांच्याकडे मिळाल्यानंतर त्यांनी त्या राज्य पाठवण्याच्या आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।